70 पैकी 46 जागांचे कौल हाती येत आहेत। त्यामध्ये भाजप 26 जागांवर आघाडीवर आहे, तर आप 19 जागांवर, तर काँग्रेस 1। त्यामुळे आप आणि भाजपमध्ये फरक आहे, तो म्हणजे फक्त 7 जागांचा। तर शकरबस्तीमध्ये मोठ्या लढतींमध्ये चुरस आहे। आपण पाहतो की सत्येंद्र जैन हे आघाडीवर आहेत, कर्नेल सिंग पिछाडीवर, सतीश लुथरा हे देखील पिछाडीवर आहेत। काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार पिछाडीवर, मालवीय नगरमध्ये सोमनाथ भारती पिछाडीवर, ज्येष्ठ नेते आहेत आपचे आणि सगळ्यात पहिल्यापासून म्हणजे केजरीवाल यांच्या सोबत आहेत, मात्र ते पिछाडीवर। सतीश उपाध्याय आघाडीवर आहेत, भाजपचे उमेदवार। जितेंद्र कोचर हे सुद्धा काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर आहेत। महत्वाच्या लढती आपण बघतोय। बल्ली मारन या मतदारसंघात आपचे इम्रान हुसैन हे आघाडीवर आहेत, तर भाजपचे कमाल बागरी पिछाडीवर आहेत, तर काँग्रेसचे हारून युसुफ हे सुद्धा पिछाडीवर आहेत। तर बल्ली मारन म्हणजे मुस्लिम बहुल भागामध्ये आप आघाडीवर आहे, भाजप 26 आणि आप 19 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर। तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत ओवेसी यांनी सुद्धा प्रचार केलेला होता, त्यामुळे एमआयएम फॅक्टर दिल्ली विधानसभा निवडणुकीत कितपत चालतो याबद्दल थोडीशी शंका होती। तसं विश्लेषण सुद्धा होत राहील, पण सध्या तरी हा फॅक्टर चाललेला दिसत नाही। तर भाजप 26 जागांवर आघाडीवर, आप 19 जागांवर आघाडीवर आणि काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर। तर भाजप आणि आप यांच्यामधला फरक देखील या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळतो। तर आपला सगळ्यात मोठा धक्का म्हणजे आपचे 3ही मोठे नेते पिछाडीवर आहेत, स्वतः अरविंद केजरीवाल हे पिछाडीवर आहेत। पोस्टल वोट्समध्ये हा एक मोठा धक्का आम आदमी पक्षाला म्हणावा लागेल। 19 जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर असले तरी यामध्ये मनीष सिसोदिया, आतिशी आणि अरविंद केजरीवाल यांचा समावेश नाहीये, त्यामुळे हा मोठा धक्का आम आदमी पक्षाला। तर भाजप आता 28 जागांवर आघाडीवर, तर आप 20 जागांवर आघाडीवर। भाजप आणि आप यांच्यामध्ये 8 जागांचा फरक या ठिकाणी पाहायला मिळत आहे। भाजप 28 जागांवर, तर आप 20 जागांवर आणि काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर। त्यामुळे आता बहुमतासाठी भाजपला फक्त 8 जागांची गरज आहे। ओखला मतदारसंघात काटेकी टक्कर, भाजप फक्त 70 मतांनी पुढे आहे, त्यामुळे मतांमधला फरक सुद्धा कमी होताना दिसतोय। तर ओखला मतदारसंघामध्ये अमानतुल्ला खान आपचे उमेदवार, ब्रह्मसिंग हे भाजपचे उमेदवार आणि अरिबा खान हे काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत। मात्र अमानतुल्ला हे आता पिछाडीवर गेलेले आहेत। आतापर्यंत आघाडीवर असलेले अमानतुल्ला आता मात्र पिछाडीवर। भाजपचे उमेदवार ब्रह्मसिंग हे 70 मतांनी सध्या पुढे आहेत।